नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजनेविषयी माहिती पाहणार आहोत। त्या योजनेला आपल्याला कशा प्रकारे अर्ज करायचा ते आपण बघणार आहोत। चला तर वेळ वाया न घालता व्हिडिओला सुरुवात करू। हे अर्ज आपण मोबाईलवरून देखील करू शकतो। त्यासाठी आपण कशा प्रकारे हे अर्ज करायचे ते आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला, त्या अगोदर आपण हे बघणार आहोत कोणकोणत्या योजनांचा लाभ या महा-डी-बी-टी पोर्टलवरती दिला जातो। यामध्ये कृषी यांत्रिकीकरण या योजनेमध्ये ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, पॉवर टिलर, स्प्रे पंप, सीड ड्रिल मशीन अशा प्रकारचा कृषी यांत्रिकीकरण या घटकामध्ये लाभ दिला जातो। त्याशिवाय महा-डी-बी-टी पोर्टलवरती शेतकऱ्यांसाठीच भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा देखील लाभ दिला जातो, ज्या अंतर्गत आंबा, डाळिंब, संत्रा, मोसंबी इत्यादी फळबाग रोपे व सिंचन या घटकांसाठी लाभ दिला जातो। त्यानंतर आपण सिंचन योजना याचा देखील या महा-डी-बी-टीद्वारे लाभ दिला जातो। त्याशिवाय 4 नंबरची जी आहे मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, ज्या अंतर्गत आपणास वैयक्तिक शेततळे असतील किंवा त्या शेततळ्यांसाठी अस्तरीकरण असेल म्हणजेच पन्नी असेल ही दिली जाते। त्यानंतर याच पोर्टलवरती आपणास सामूहिक शेततळ्यासाठी देखील अर्ज करता येतो। ते आपण समोर बघणार आहोत कशा प्रकारे पोर्टलवरती अर्ज करायचा। त्यानंतर एक 5वा घटक आहे ज्यामध्ये पॉली हाऊस, शेडनेट, ग्रीन हाऊस अशा प्रकारच्या घटकांसाठी देखील आपण याद्वारे अर्ज करू शकतो। शिवाय राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, ज्यामध्ये धान्य, कडधान्य, तेलबिया पिकांसाठी खते, तंत्रज्ञान सहाय्य बियाणे अशा घटकांसाठी देखील आपण यावरती अर्ज करू शकतो। बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, ज्यामध्ये आदिवासी घटकांसाठी हा लाभ दिला जातो। आणि लास्ट आहे मित्रांनो 8वा घटक, ज्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना, ज्याद्वारे देखील शेतकऱ्यांना लाभ दिला जातो। चला तर वेळ वाया न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करू। त्यासाठी एक महत्त्वाची बाब सांगायची राहिली, ज्यामध्ये अर्ज आपणास ऑनलाईन करावा लागतो आणि आधार 712 बँक खाते, मोबाईल नंबर असणे आवश्यक असते आणि आपली निवड ही लॉटरी पद्धतीने केली जाते आणि अनुदान हे थेट आपल्या आधार डी-बी-टी लिंक असलेल्या खात्यात जमा केले जाते। चला तर मग अर्ज कशा प्रकारे अप्लाय करायचा, शिवाय याच व्हिडिओमध्ये आपण आणि आपली लॉटरीद्वारे निवड झाल्यानंतर आपल्याला कशा प्रकारे डॉक्युमेंट अपलोड करायचे याची देखील सविस्तर माहिती पाहणार आहोत। आणि शिवाय याच व्हिडिओमध्ये आपणास आपल्या अर्जाची स्थिती देखील चेक करता येणार आहे। आपला अर्ज कृषी विभागाच्या कोणत्या डेस्कला आहे, कोणत्या कार्यालयाकडे आहे याची देखील माहिती आपणास कशी चेक करायची, चला तर मग हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला वेळ वाया न घालता व्हिडिओला सुरुवात करू। सर्वप्रथम आपणास मोबाईलवरून गुगल क्रोम ब्राउझरवरती यायचे आहे। आल्यानंतर इथे महा-डी-बी-टी असे सर्च करा, महा-डी-बी-टी फार्मर अशा प्रकारची लिंक दिसेल। लिंक ओपन झाल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल, ज्यामध्ये आपणास महा-डी-बी-टी फार्मर लॉग इन यावरती क्लिक करायचे आहे। त्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो, आपण महा-डी-बी-टी फार्मर हे पोर्टल जर मोबाईलवरून लॉग इन केलेलं असेल तर त्यासाठी आपणास हे डेस्कटॉप साईट केल्यानंतर इथे बघा, इथे दाखवले आहे डेस्कटॉप साईट, याला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल। यामध्ये आपण बघणार आहोत नवीन अर्ज करण्यासाठी काय करायचे आहे। चला अशा प्रकारची माहिती दिसेल, ज्यामध्ये अर्जाची स्थिती आपण तपासू शकतो। त्यानंतर निधी वितरित लाभार्थ्यांची यादी देखील यावरती पाहता येते आपल्याला, कोणत्या व्यक्तीला किती लाभ मंजूर झाला आहे आणि तो निधी वितरित झालेला आहे याची माहिती आपल्यास यावरती दिसते। त्यानंतर शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जाची तारीख व वेळेनुसार क्रमवार यादी, म्हणजे आता शासनाने बदल केला आहे, ज्यामध्ये प्रथम येणाऱ्यास प्राधान्य याप्रमाणे अर्जदारांची निवड केली जाते। त्यासाठीची ही टॅब आहे, ज्यामध्ये आपण आपला अर्ज केल्यानंतर आपण किती क्रमांकावरती आहोत याची स्थिती चेक करता येते। त्यानंतर महा-डी-बी-टी प्रथम अर्ज प्राधान्य, म्हणजे ज्यांची निवड झाली आहे त्यांची लिस्ट आपल्याला इथं समजते। त्यानंतर महा-डी-बी-टी प्रथम अर्ज प्राधान्य नुसार प्रतीक्षा यादी, म्हणजे याची वेटिंग लिस्ट देखील लावली जाते मित्रांनो। अशा प्रकारची माहिती आपण यावरती बघू शकतो। याशिवाय आपण आता डायरेक्ट लॉग इन करू। नवीन अर्ज कसा करायचा किंवा आपली निवड झाल्यानंतर आपणास डॉक्युमेंट कशा प्रकारे अपलोड करायची याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। शिवाय आपण अर्ज केलेला असल्यास आपला अर्ज कृषी विभागाच्या कोणत्या कार्यालयाकडे, कोणत्या डेस्कवर, कोणत्या अधिकाऱ्यांकडे आहे त्याबद्दलची स्थिती आपण चेक करू शकतो। चला त्या अगोदर आपण लॉग इन करू। लॉग इन करण्यासाठी आपल्याकडे आधारला मोबाईल नंबर रजिस्टर असणे आवश्यक आहे, शिवाय फार्मर आय डी देखील आवश्यक आहे। आपण जर शेतकरी गट म्हणून लॉग इन करत असाल तर शेतकरी गट म्हणून लॉग इन करा। आपले खाते यावरती नसेल तर सुरुवातीला नवीन खातेदाराची नोंद करून घ्या। या टॅबवरतीच खाली नवीन युजरसाठी न्यू युजर ही टॅब आहे। चला तर मग तुम्ही ती नोंदणी करून घ्या। आणि दुसरी एक महत्त्वाची माहिती, आपणास जर वेबसाईटवरून लॉग इन करणं, अर्ज करणं ह्या गोष्टी कराव्या लागतात, पण आपली जर ऑलरेडी अर्ज केलेला असेल आपण, तर आपण मोबाईलच्या या ॲप दिसत आहे स्क्रीनवरती, हे ॲप डाउनलोड करू शकता। या ॲपच्या माध्यमातून आपली निवड झाली आहे की नाही ते आपणास पाहता येते। जर आपली निवड झाली असेल तर यामध्ये आपणास
डॉक्युमेंट अपलोड करण्याच्या ऑप्शनसाठी हे ॲप महत्त्वाचं आहे. डाउनलोड करून आपण या माध्यमातून आपले डॉक्युमेंट अपलोड करू शकता. या ॲपमध्ये देखील 1 MB पर्यंतचे डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करावे लागते. डॉक्युमेंट अपलोड 1 MBचे करण्यासाठी कशाप्रकारे करायचे, कारण ती फाईल PDF करावी लागते, कॉम्प्रेस करावी लागते. त्यासाठी आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ आहे डॉक्युमेंट स्कॅनर नावाचा, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. चला तर मग यामध्ये आपण लॉग इन करू. सुरुवातीला लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस आपल्यासमोर ओपन होईल, ज्यामध्ये आपण जर नवीन युजर असाल तर आपली वैयक्तिक माहिती भरून घ्या, जे टॅब आहेत ते सगळे भरून घ्या. आणि आपल्याला जर नवीन अर्ज करायचा असेल तर कशाप्रकारे करायचा, इथेच त्यामध्ये नवीन अर्ज करण्यासाठी देखील टॅब आहे. चला तर आपला व्हिडिओ जास्त लाँग होत आहे, त्यासाठी आपण आपली निवड झाली आहे की नाही हे बघणार आहोत. घटक इतिहास पहा या टॅबवरती क्लिक करायचे आहे. इथंच आपणास घटक इतिहास पहा टॅब दिसेल. यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा डेस्क ओपन होईल, ज्यामध्ये आपल्या अर्जाचा क्रमांक असेल. ज्या अर्जाच्या क्रमांकाला क्लिक केल्यानंतर आपल्याला माहिती समजेल, ज्यामध्ये दिसत आहे हे बघा. अर्जाच्या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारची माहिती मिळेल, ज्यामध्ये आपणास तारीख आहे, डेजिग्नेशन आहे, म्हणजे डिपार्टमेंटच्या कोणत्या डेस्कला आपला अर्ज आहे. आणि जर आपले डॉक्युमेंट काही त्रुटी असेल, रिटर्न जर पाठवली असेल तर इथेच आपल्याला त्याची सर्व स्थिती समजेल. जो रिमार्क आहे तो समजेल, का मागं पाठवली आहे का नाही, अशा प्रकारची माहिती आहे. अत्यंत महत्त्वाची अशी माहिती आहे मित्रांनो. याशिवाय आपणास आपली निवड झाली आहे की नाही हे देखील यामध्ये करेल. याला थोडंसं स्क्रॉल करा मोबाईलमधून. स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला समजेल, यामध्ये आपली जर निवड झाली असेल तर छाननी स्थिती जी आहे, अर्जाची स्थिती, इथं विनर येईल लिहून इंग्लिशमध्ये, म्हणजे आपली निवड झाली आहे. त्यानंतर आपला डॉक्युमेंट अपलोड करावी लागतात. अशा प्रकारची माहिती आहे मित्रांनो. चला तर नेक्स्ट समोर बघू आपण यामध्ये आणखी काय नवीन आहे. यामध्ये आपणास शेतकरी ओळख क्रमांक म्हणजे आपला फार्मर ID असतो, ज्यामध्ये फार्मर ID शिवाय आपण इथं लॉग इन करू शकणार नाही. फार्मर ID बंधनकारक आहे. त्यानंतर आपणास जर निवड झाली तर आपले डॉक्युमेंट कशाप्रकारे अपलोड करायचे तर इथं बघू शकता. यासाठी खाली कागदपत्रे, इथं चलन अपलोड, DPR काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, म्हणजे जिथे आपले डॉक्युमेंट देखील आपण अपलोड करू शकतो. त्यानंतर वैयक्तिक कागदपत्रे यावरती क्लिक केल्यानंतर आपणास आपली निवड झाल्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे, ज्यानंतर आपल्यास पूर्वसंमती मिळते कृषी विभागाकडून. त्यानंतरच आपल्याला प्रत्यक्षात कामाला सुरुवात करायची असते मित्रांनो. यामध्ये काम पूर्ण झाल्यानंतर आपण DPR अपलोड करा. यामध्ये DPR म्हणजे ते एक फॉर्मॅट असतो, तो अपलोड करावा लागतो. सविस्तर माहिती असते ज्यामध्ये MB ज्याला बोलतो आपण. त्यानंतर खाली आहे बिल, जे देयके आहेत, म्हणजे आपले ठिबक सिंचन असेल किंवा इतर तुषार सिंचन असेल, किंवा आपण शेततळे वगैरेसाठी अर्ज केला असेल त्याचे बिल वगैरे असतील तर तिथे आपण अपलोड करू शकतो. ही टॅब आहे. हे एक महत्त्वाची गोष्ट आहे. हे बिल अपलोड करताना आपल्याला 1 MB पर्यंत त्याची साईज अपलोड करावी लागते. त्यासाठी आपणास डॉक्युमेंट स्कॅनर हे ॲप वापरावे लागते, आणि त्याच ॲपचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती दिलेला आहे. आणि ही माहिती अत्यंत उपयुक्त आपणास वाटत असेल, ही माहिती आपल्याला आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा मित्रांनो. हे एक महत्त्वाचं आहे, ज्यामध्ये आपली जर निवड झाली नाही तर आपल्याला यामध्ये खाली डॉक्युमेंटवरती क्लिक केल्यानंतर कुठल्याही प्रकारची टॅब दिसणार नाही. आपली ज्यावेळेस निवड होईल त्याच वेळेस आपणास खाली डॉक्युमेंट अपलोड करण्याचे ऑप्शन दिसेल. अशा प्रकारची माहिती होती मित्रांनो. चला, व्हिडिओ आवडल्यास आपल्याला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.